ओके, म्हणजे आता तू ठरवलं की आता आपल्याला एमपीएससी तू सोडलंस, त्यानंतर ठरवलं की आता एक कोर्स करायचा चांगला आणि आयटी मध्ये जॉबला लागायचं. मग टेक्निकल पर्यंत कशी आली? पुण्यात तू फर्स्ट टाइम आली होती का सेकंड टाइम? सेकंड टाइम आलेले. म्हणजे तुला टेक्निकल बद्दल काय इन्फॉर्मेशन भेटली, कुणाकडनं भेटली आणि तू कशी आली टेक्निकल? तर ऍक्च्युली म्हणजे मला काही इथलं एवढं माहित नव्हतं, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल एवढं काय माहित नव्हतं. फक्त एवढं माहित होतं की कोर्स करायचा, पण चांगल्या इन्स्टिट्यूटला असं. तर माझी एक मैत्रीण आहे इथं, ऐश्वर्या म्हणून, ती हेक्झावेअरला आहे. तिचं झालेलं सिलेक्शन माझ्या बरोबरचीच. मग तिला मी सोबत घेऊन जेवढे पण इन्स्टिट्यूट आहेत ना, त्या सगळ्यांना भेट दिली की तिला पण थोडंफार बाहेरचं माहिती आहे आणि कुठलं काय कंपनीत कसं एक्झॅक्ट नॉलेज हवंय, जे की कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये मिळेल वगैरे असं. मग मी त्यासाठी तिच्या सोबतच आले आणि सगळ्या इन्स्टिट्यूटना व्हिजिट केलं. मग प्रत्येकाला, की असं नाही, इथल्या जेवढे पण होते ना तेवढ्या प्रत्येक इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलं. कसं वाटलं, म्हणजे एक्झॅक्ट ते नॉलेज कितीपर्यंत देत आहेत किंवा इंटर्नशिप मध्ये काय देतील वगैरे असं. मग त्याच्यानंतर सेम गुगल मॅपवरून असं सगळे शोधत होते. त्यावेळी टेक्रिल पण होतं त्याच्यामध्ये. मग टेक्रिलचे पण रँकिंग वगैरे पण चांगले होते. तर मग मी इथं पण व्हिजिट करायचं ठरवलं आणि ज्यावेळी आले, शैलेश सर टेक्रिलच्या, त्यांनी इतकं प्रॉपर सांगितलं की म्हणजे तुम्ही आता कुठे आणि तुम्हाला कुठेपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे ही टेक्रिल इन्स्टिट्यूट, हे इतकं असं सांगितलं की मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही डेमो वगैरे बघा आणि त्याच्यानंतर कन्फर्म करा की तुम्हाला क्लास करायचा आहे की नाही वगैरे असं तसं. हा, मग त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं की होल सिलेबस कव्हर केला त्यांनी सांगितला. त्याच्यानंतर त्याच्या 3 महिन्यानंतर तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट्स वरती इंटर्नशिप देणार किंवा काम करायला लावणार, म्हणजे कंपनीमध्ये गेल्यावरती काही प्रॉब्लेम नको अशा टाईपमध्ये. तर मग त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी डेमोला आले आणि मोस्ट ऑफ डेमो 2 ते 3 दिवसाचा असतो. आणि त्याच्यानंतर आपण डिसाईड करतो की ट्रेनिंग करायचं आहे की नाही असं. तर मग मी दुसऱ्या दिवशी आले आणि पहिल्या डेमो मध्येच मी टेक्रिल कन्फर्म केलं. ओके, पहिल्या डेमो मध्ये कळलं की आपल्या इकडे चांगलं नॉलेज मिळणार.